म्हणजे बीडमधील गुन्हेगारीच्या घटना काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये। काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीडमधील अनेक मारहाणीचे व्हिडिओज, पैशांचे बंडल फेकतानाचे व्हिडिओज, अनेक व्हिडिओज सध्या व्हायरल होत आहेत आणि या व्हिडिओजमधून बीडच्या गुन्हेगारी वातावरणाचं एक काळं रूप आपल्या या माध्यमातून समोर येत आहे। पण मंडळी, नुकतंच काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणाला जे वाचा फोडण्याचं काम करत होते असे धनंजय देशमुख यांचे साडू समजले जाणारे दादा खिंडकर यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। एका शेतामध्ये ते काही व्यक्तींना मारहाण करताना दिसत होते। त्याच दादा खिंडकर यांच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, ती अशी की दादा खिंडकर हे बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये शरण आलेले आहेत। म्हणूनच आता दादा खिंडकर नेमके आहेत कोण, त्यांची ही संपूर्ण प्रकरण नेमकी काय आहेत, सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। म्हणजे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये 2-4 व्यक्ती एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत एका शेतामध्ये आणि हा व्हिडिओ जसा व्हायरल झाला तसा या व्हिडिओ बाबतीतच्या चर्चा देखील सुरू झाल्या। कारण ही व्हिडिओ होती संतोष देशमुख यांचे बंधू असणारे धनंजय देशमुख यांच्या साडूची। साडू म्हणजे कोण, तर अर्थातच दादा खिंडकर। म्हणजे गेल्या काही दिवसांपासून बीडमधील जे अनेक नेते आहेत, जे आमदार आहेत, त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांच्या व्हिडिओज व्हायरल होत आहेत। या सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली होती धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे वाल्मिक कराड यांच्यापासून। त्यांच्यानंतर सुरेश धस यांचा एक निकटवर्तीय कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले याचा देखील व्हिडिओ व्हायरल झाले। त्यानंतर बीडचेच आमदार असणारे संदीप क्षीरसागर यांच्या देखील एका कार्यकर्त्याचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला। प्रकाश सोळंके यांच्या देखील एका कार्यकर्त्याचा मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला। आणि या सगळ्यातच बीडच्या गुन्हेगारांनी कशा पद्धतीचं काळं रूप धारण केलंय हे या सगळ्या माध्यमातून समोर आलं। म्हणजे त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांचं प्रकरण उचलून धरणारे आणि संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये न्याय मागणारे धनंजय देशमुख यांचे साडू असणारे बीड जिल्ह्यातील बाबुळवाडी गावचे सरपंच असणारे दादा खिंडकर यांची व्हिडिओ व्हायरल झाली। आता या सुरुवातीला दादा खिंडकर यांचे हे प्रकरण नेमकं काय ते आपण बघूया। म्हणजे धनंजय देशमुख यांचे साडू यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। त्यामध्ये बाबुळवाडी गावातील एका ओंकार सातपुते नावाच्या मुलाला ते मारहाण करताना दिसत आहेत आणि मारहाण करणारे प्रमुख व्यक्ती सरपंच दादा खिंडकर दिसत आहेत। आता दादा खिंडकर सह मारहाण करणारा दुसरा व्यक्ती नाना म्हणून आवाज देत आहे, तो सध्या पोलीस कर्मचारी असं समजताय। सदर पीडित व्यक्ती ओंकारनं दादा खिंडकर यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली होती आणि याच कारणास्तव दादा खिंडकर हे त्या व्यक्तीला मारहाण करत होते। आणि दादा खिंडकर यांच्यावर याआधीही बीड तसेच पिंपळनेर पोलिसांमध्ये 307, 395 आणि 353 यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। फिर्यादीवर मारहाण करून, दमदाटी करून गुन्हे मागं घ्यायला लावल्याचेही काही प्रकार त्यांनी घडवल्याचं माध्यमांमधून आलेल्या बातम्यांमधून समजतंय। तर बघा, दादा खिंडकर हे बीड तालुक्यातील बाबुळवाडी गावचे सरपंच आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी पाठपुरावा करणारे म्हणून देखील दादा खिंडकर प्रसिद्ध होते। त्यांचा या संपूर्ण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये न्याय मिळवण्यासाठी सक्रिय सहभाग होता। दादा खिंडकर यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे देखील दाखल आहेत। गेल्या 10 वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय आहेत, राष्ट्रवादीचे ते कार्यकर्ते आहेत आणि सामान्य शेतकरी कुटुंबातील दादा खिंडकर यांच्या ताब्यात गेल्या 10 वर्षांपासून त्यांच्या गावची ग्रामपंचायत आहे आणि ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक वाद आणि त्यांची भांडणं देखील समोर आलेली होती। आता या संपूर्ण व्हायरल व्हिडिओ प्रकरणावर दादा खिंडकर यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे। ते म्हणतायत की ओंकार सातपुते त्या व्यक्तीचं नाव आहे, कुटुंबातील तो आमच्या व्यक्ती आहे, आमच्यातील गैरसमज हे कधीच दूर झालेले आहेत, तसेच आमच्यातील वाद देखील मिटले आहेत। हा वाद आम्हाला पुढे आणायचा नाही, आमचा वाद मिटलेला आहे। जाणीवपूर्वक हा वाद पुढे आणून संतोष देशमुख प्रकरणातून दूर करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, बदनाम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। देशमुख कुटुंबांना बदनाम करण्याचे प्रयत्न केले, ते साध्य झाले नाही, मग त्यांच्या जवळच्या लोकांना बाजूला सारण्यासाठी हे संपूर्ण कटकारस्थान सुरू आहे असं दादा खिंडकर यांनी सांगितलेलं आहे। पण म्हणजे हे असं सगळं असलं आणि अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया दादा खिंडकर देत असले तरी माध्यमांमध्ये मात्र दादा खिंडकर यांच्या विरोधात बऱ्याच बातम्या असं देत आहेत। त्यांच्याबद्दलच्या अनेक धक्कादायक
गोष्टी देखील समोर येत आहेत. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे दादा खिंडकर यांच्यावर घरफोडीसारखा गंभीर गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यामधील अनेक तरुणांना नोकरी लावतो म्हणून फसवल्याचा देखील त्यांच्यावरती गंभीर आरोप आहे. 420 अंतर्गत त्यांच्यावरती या प्रकरणी गंभीर गुन्हा दाखल आहे. मंडळी, हे झालं दादा खिंडकर याच्याबद्दल. पण या प्रकरणातली अजून एक धक्कादायक बातमी आणि मन हेलावून टाकणारी अजून एक धक्कादायक अपडेट समोर आली आहे. ती अशी की दादा खिंडकर यांनी ज्याला अमानुष मारहाण केली त्या ओंकार सातपुतेची देखील आणखी एक व्हिडिओ समोर आली आहे. मंडळी, ओंकार सातपुते हा काही व्यक्तींना मारहाण करत असल्याचं एका त्या व्हिडिओमध्ये दिसतंय. त्यामुळे आता नेमकं बीडमध्ये कशा पद्धतीच्या संस्कृती, कशा पद्धतीचं वातावरण उदयास यायला लागलंय आणि ही खऱ्या अर्थानं चिंतेची बाब आहे असंच म्हणावं लागेल. कारण अशा पद्धतीनं मारहाण करायची आणि मारहाण करतानाचे व्हिडिओ काढायचे, हा कशा पद्धतीचा ट्रेंड सध्या बीडमध्ये फोफावतोय हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. पण म्हणजे एकूणच या संपूर्ण दादा खिंडकर प्रकरणावर तुमचं म्हणणं नेमकं काय, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या विषयाचं भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.